सुप्रीम कोर्टाचा एक खूप महत्वाचा एक निकाल आला होता. तो सर्वात पहिला जो निकाल आला होता तो म्हणजे की एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये हे क्रीमी लेअर लागू करणार. आता इकडे उपस्थित तमाम बहुजनांना तुम्ही विचारून बघा की क्रीमी लेअर लागू झाल्यानंतर बहुजनांच्या आरक्षणाचं काय झालं, ओबीसीच्या आरक्षणाचं काय झालं. आणि इकडे उपस्थित प्रत्येक बहुजन तुम्हाला सांगेल की जेव्हा इकडच्या सरकारने ओबीसीच्या आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लागलं तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं लागणं सुरुवात झालं आणि ओबीसीचं नुकसान झालं होतं. दुसऱ्या बाजूला क्रीमी लेअरचा मुद्दा आपण जर समजून घेतला तर ते आरक्षण संपवण्याची एक खूप मोठी साजिश आहे. आपण समजून घ्या आपल्याला जे संविधानाने आरक्षण दिलंय त्याचे दोन निकष आहेत. एक आहे सामाजिक आणि दुसरा आहे आर्थिक, दुसरा आहे शैक्षणिक. तिथे आर्थिक हा निकष कुठेही नाहीये. आपलं जे संविधानामध्ये आरक्षण आहे ते कुठेही आर्थिक निकषावरती आधारित नाहीये. आणि जेव्हा तुम्ही क्रीमी लेअरचा मुद्दा आणता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करून आर्थिक निकष तिकडे जबरदस्ती घुसखोरी करायचा प्रयत्न करता. आणि आपण हे समजून घ्या की एकदा क्रीमी लेअरचा लागू झाला, एकदा क्रीमी लेअर कोटा लागू झाला आणि आपण एकदा आरक्षण घेतलं, कोणत्याही कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आरक्षण घेतलं की त्यांचं नाव आणि त्या कुटुंबाचं नाव हे क्रीमी लेअर मध्ये येतं. आणि मग त्याच्यानंतर कोणी त्या कुटुंबातल्या त्याचा भाऊ असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या असतील त्या आरक्षण घ्यायला बाद ठरतील, ते आरक्षण घेऊ शकणार नाही. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे वर्गीकरणाचा. वर्गीकरण म्हणजे इकडच्या दलितांना, आदिवासींना, एससींना आणि एसटींना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, वेगवेगळ्या क्लासमध्ये, वेगवेगळ्या वर्गांमध्ये डिवाइड करून त्यांना विभागून इकडे दलितांच्या आणि आदिवासींच्या आरक्षणामध्ये फाटे आणि खाचे पाडून इकडचं आरक्षण संपवण्याचा कट इकडच्या सरकारने रचला आहे. आपण सर्वांनी समजून घ्या. आता मला सोपा मुद्दा सांगा, सरळ सोपा मुद्दा सांगा की जर आरक्षण नष्ट झालं, आरक्षण संपलं तर ते आपल्याला परवडणार आहे का? आपण सर्व इथपर्यंत पोहोचलो, कितीतरी लोक आपल्यातले शिकून सवरून मोठे झाले, अधिकारी झाले, शासकीय अधिकारी झाले, मोठ्या ठिकाणी काम करायला लागले. काही लोक परदेशात गेले, परदेशात खूप चांगल्या नोकरीवरती आहेत. ते कशाच्या जोरावर गेले? ते तिथपर्यंत पोहोचू शकले कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं. पण आता इकडचीच लोक आरक्षण नष्ट करायला लागले. आपण बघितलं असेल तर राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. ते त्या व्हिडिओमध्ये अमेरिकेत जाऊन म्हणतात, अमेरिकेमध्ये त्यांचे एक चर्चासत्र चालू होतं आणि त्या चर्चासत्रेमध्ये तिकडच्या काही येणाऱ्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला होता की काँग्रेसची आरक्षणाबाबत भूमिका काय नक्की. आणि इकडची लोक हे म्हटली होती राहुल गांधींना की तुम्ही तुमची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा. आणि राहुल गांधींनी त्यांना ठामपणे म्हटलं की जेव्हा काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये तेव्हा ते आरक्षण संपवण्याचं काम इकडचा काँग्रेस पक्ष करणार आहे. हा आपण जाऊन व्हिडिओ बघून घ्या. राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये म्हणाले. आता तुम्ही नुसता एकदा विचार करून बघा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काहीतरी फरक पडणार आहे का? राहुल गांधींना थोडा तरी फरक पडणार आहे? शरद पवारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना थोडा तरी धक्का लागणार आहे? उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेचं काहीतरी वाकडं जाणार आहे? नाही. फटका कोणाला बसणार आहे? आपल्याला. नुकसान कोणाचं होणार आहे? आपलं होणार आहे. आणि जर ते नुकसान आता थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आता आरक्षणाच्या बाजूनी लढायला लागणार आहे. कारण ही आपली जबाबदारी, हे आपलं कर्तव्य आहे की ज्या आरक्षणामुळे, ज्या संविधानामुळे आपण इथपर्यंत आलो, आपल्याला या समाजामध्ये माणूस म्हणून माणूस सारखा जगण्याचा अधिकार मिळाला, तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पिढ्यांसाठी आणि आपल्या लेकरा बाळांसाठी कोणत्याही परिस्थितीत राखून ठेवलं पाहिजे. हे कर्तव्य आणि ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे की ज्या सुधार कायद्यांचा लाभ आपण घेतलाय ते सुधार कायदे कोणत्याही परिस्थितीत आपण पुढच्या पिढ्यांसाठी टिकून ठेवले पाहिजे. पण आता आपण समजून घ्या इकडचं काँग्रेस, भाजप, RSS, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एक झाले का? कारण ह्यांना इकडचं आरक्षण संपवायचं.
आणि जर तुम्हाला आरक्षण संपवू द्यायचं नसेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल, कोणताही पक्ष असेल त्या सर्वांनी आरक्षणावरती भूमिका ही जाहीर केलेली नाही. सगळ्यांचं आरक्षणाबद्दल तळ्यामळ्यात चालू. आणि इकडे दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो ठामपणे म्हणतो की इकडचे आदिवासी असतील, दलित असतील, मुसलमान असतील, बहुजन असतील, त्यांचं आरक्षण टिकवून ठेवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत सातत्याने करत आले. आणि वंचित बहुजन आघाडी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नाही देणार हे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. आणि मित्रांनो, आरक्षण टिकवून ठेवण्याबरोबर आपलं अजून एक महत्वाचं काम आहे, ते म्हणजे इकडच्या वंचितांना सत्तेत पोहोचवणं. आणि ज्या वंचितांना आतापर्यंत सत्तेत जायची संधी नव्हती मिळाली त्या वंचितांना सत्तेचं दार उघडून देणं. आपण आतापर्यंत बघितलं असेल तर महाराष्ट्राची राजकारण कसं चालू होतं, तर ते महाराष्ट्राचं राजकारण इकडच्या दोन मराठा खानावळीमध्ये चालतं ही आपल्याला परिस्थिती दिसते. एक खानावळ चालवतायत एकनाथ शिंदे आणि दुसरी खानावळ चालवतात शरद पवार. आणि आपण आता बघितलं असेल तर इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्येच सगळी सत्ता, आमदारक्या, खासदारक्या आणि ग्रामसेवकापर्यंत सगळी पदं, इकडचे शिक्षण संस्था, दूध डेऱ्या, साखर कारखाने हे सगळे एकाच प्रस्थापित मराठ्यांच्याकडे राहिलेले. आणि तीच परिस्थिती आपल्याला आपल्या देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा दिसते आणि तीच परिस्थिती आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा दिसते. आणि आता आपण सांगा मला की आपण इतके वर्ष या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या, आपल्या ताटात काही पडलं का? आपला विकास झाला का? आपले आमदार खासदार निवडून आले का? इकडच्या वंचितांच्या हातात कोणीतरी सत्ता दिली का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या खानावळीमध्ये लावण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हक्काची एक नवीन खानावळ ही सुरुवात केली पाहिजे. आणि वंचितांची खानावळ इकडच्या मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी ही आपण स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर उभी करून टाकतो. कारण मुद्दा समजून घ्या, यांच्या खानावळीत आपण लाईन थांबून बसलेलो, ताट पसरून बसलेलो, आपल्याला कोणी काय वाढेच ना. पण जर आपण आपल्या स्वतःची खानावळ उघडली, त्या खानावळीमध्ये ताट पण आपलं, जेवण पण आपलं, तिकडचे आचारी आणि वाढपी पण आपले, कढई पण आपली, टोप पण आपलं, चूल पण आपली आणि त्या चुलीवरती शिजणारं बोकड सुद्धा आपलं. आणि तुम्ही विचार करून बघा की जर वाढपी आपला असला, आचारी आपला असला, जर ताट आपलं असलं, जेवण आपलं असलं, जर चूल आपली असली आणि जर बोकड आपलं असलं तर आपल्याला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्या सर्वांनी एकत्र येऊन वंचितांची खानावळ उभी करण्याच्या मागे प्रयत्न केला पाहिजे आणि इकडच्या प्रस्थापितांच्या खानावळीवरती जाणं बंद म्हणजे बंद केलं पाहिजे. कारण आपल्याला थोडक्यात सोप्या मुद्दा समजून सांगतो. तो सोपा मुद्दा एवढाच आहे की आपलं ताट म्हणजे काय? आपलं मत. आपलं जेवण म्हणजे काय? मतदारसंघ. आपले आचारी आणि वाढपी कोण आहेत? आपले दोन उमेदवार. आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि एकदा वंचित बहुजन आघाडीची खानावळ उघडली, एकदा वंचितांची सत्ता स्थापन झाली, एकदा आपणच आपल्या मालकीची खानावळ सुरुवात केली की इकडच्या कोणत्याही म्हणजे कोणत्याही वंचित समूहाला, आदिवासी असो, दलित असो, बहुजन असो, बौद्ध असो, मायक्रो ओबीसी असो, भटके विमुक्त असो, अनुसूचित जाती असो किंवा मुसलमान बांधव असो, यांना कोणालाही वंचितची एकदा खानावळ उघडली की यांना कोणालाही उपाशी राहायची वेळ हे वंचित बहुजन आघाडी येऊ नाही देणार. ही वंचित बहुजन आघाडी आपल्याला सर्वांना ठामपणे गॅरंटी देते. आणि दुसऱ्याच बाजूला मला एक महत्वाचा मुद्दा आठवला. तो मुद्दा म्हणजे आता मराठ्यांची खानावळ चालू आहे. आता या मराठ्यांच्याच खानावळीमध्ये एक छोटा पोरगा कामाला ठेवलाय. त्याला ते सगळे छोटू छोटू असे हाक मारतात प्रेमाने आणि त्या पोराला सांगतात की तू ह्याला जेवण वाढ,
त्याला जेवण नको वाढू, हे टेबल उचल, ते टेबल तिकडे ठेव, असा तो काम करणारा माणूस आहे. तो 10-12 वर्ष तरी तिकडे काम करत असला तरी तो तिकडे त्या खानावळीचा कधी मालक होणार आहे का? कधी मालक होणार आहे का तो त्या खानावळीचा? नाही. तो तिकडच्या मालकांच्याच इशाऱ्यावरती नाचणार आहे. तो वंचितांचा होणार आहे का? कधी नाही. आणि आपल्या देगलूर बिलोली मध्ये जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती पण या छोटू सारखीच झालेली आहे की त्यांनी उठ म्हटलं की बसणार, उठ म्हटलं की उठणार, बस म्हटलं की बसणार. वंचितांची, दलितांची, बहुजनांची, बौद्धांची, मुसलमानांची बाजू कधी घेणार नाही आणि इकडच्या प्रस्थापितांच्या हातातलं एक भावलं किंवा बुजगाणं बनवून राहणार आहे. आणि त्याच्यापेक्षा बरं आपल्या स्वतःच्या हक्काचा एक आमदार, आपल्या विचारधारेचा आमदार आणि तुमच्या सर्वांचं काम करणारा आमदार हे आपण सर्वांनी इकडे निवडावा आणि जास्तीत जास्त मतांनी सुशीलदादांना निवडून द्यावं, ही अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जाता जाता मला फक्त एक गोष्ट इकडच्या मुसलमान बांधवांसाठी सांगायची कि आप सिर्फ एक चीज देख लो कि आज तक हम लोगों ने पंजा चलाया. पंजा महाराष्ट्र में कभी कभी जिंदा रहा है, तो वो जिंदा रहा है क्योंकि मुसलमान समाज उनके साथ कंधे के कंधा मिला के रहा है. आज तक मुसलमानों ने पंजा चलाया, लेकिन आपको एक बार ये सोचना पड़ेगा कि क्या कभी पंजे ने मुसलमान चलाया है क्या? तो हमको आप देख लो, पूरी ताकत से मुसलमान पंजे को वोट करता है, कांग्रेस को वोट करता है, लेकिन हमको इधर एक टिकट नहीं मिलता, एक जिम्मेदारी नहीं मिलती, एक भागीदारी नहीं मिलती. भागीदारी नहीं मिलती और हम इनको वोट करते हैं, फिर इनके बच्चे बढ़ते हैं. आप हमारा ये नांदेड़ का एग्जाम्पल देख लो. सबसे पहले शंकरराव चव्हाण थे, अभी उनके बाद उनके बेटे थे, अभी उनके बाद उनकी बेटी आ गई है. लेकिन मुसलमानों का नेतृत्व कब खड़ा रहेगा? मुसलमानों की लीडरशिप कब खड़ी रहेगी? ये आपको सोचना पड़ेगा. इनके बच्चे बनेंगे आमदार, इनके पोते बनेंगे खासदार, बैंक चलाएंगे, पैसा कमाएंगे, लेकिन हमारे बच्चे पंक्चर निकालने में व्यस्त, नट बोल्ट टाइट करने में व्यस्त. और इसी तरह में ये हमारे को आज तक मुसलमान समाज को वंचित रखने का काम यहाँ की कांग्रेस करते आई. और दूसरी तरफ आप एक भी चीज सोच लो कि मुसलमान समाज ने वफादारी के साथ कांग्रेस को मतदान किया है, कांग्रेस को चलाया है, लेकिन कांग्रेस के प्रस्थापित नेता भी कांग्रेस के साथ उतने वफादार नहीं रहते. आप देख लो, हमारे देगलूर बिलोली में बाई इलेक्शन हुआ था, मुसलमानों ने जम के किसको वोटिंग किया था? अंधापुरकर कर. अंधापुरकर किधर है? भाजपा में. 2019 में थोड़े से वंचित बहुजन आघाड़ी की सीट कांग्रेस की वजह से रहेगी. पूरे मुसलमानों ने ताकत से अशोकराव चव्हाण को वोट किया. अशोकराव चव्हाण किधर है? भाजपा में. तो अगर आपको ये नहीं दिख रहा है कि इधर के प्रस्थापित नेता मुसलमानों के कांग्रेस से वोट लेके भाजपा में जा रहे हैं और आपके वोट से आमदार खासदार बन के भाजपा में प्रवेश कर रहे हैं, तो इसका मतलब यही है कि यहाँ की कांग्रेस और बीजेपी मिली हुई है. यहाँ की कांग्रेस बीजेपी की बी टीम है और आपको ज्यादा दूर नहीं जाना पड़ेगा ये देखने को. इतने सालों बाद नांदेड़ में कांग्रेस ने किसी मुसलमान को टिकट दिया. अब्दुल सत्तार साहब नांदेड़ नॉर्थ से खड़े हैं, लेकिन उधर ही उनके ही अलायंस पार्टनर शिवसेना यूबीटी ने एक मुसलमान को कराने के लिए कैंडिडेट दिया है कि नहीं दिया है? दिया है. दूसरी तरफ आप देखो, नांदेड़ साउथ से कौन खड़ा है कांग्रेस से? मोहन अंबरडे और उनके ही बड़े भैया संतू कंबरडे, वो बीजेपी से नांदेड़ के लोकसभा के लिए खड़े. मतलब एक ही घर से नांदेड़ का कांग्रेस भी चल रहा है और भाजपा भी चल रहा है. तो आप बोलो बी टीम कौन? कांग्रेस. और इसीलिए मैं आप सभी से इतना ही गुजारिश कर रहा हूं कि अभी ये बी टीम कांग्रेस